आजचा कंटेंट ही आहे माझा. आणि आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिथे 50 लोक आली होती गाण्यासाठी. त्यातले आम्ही 1-2 छोटे छोटे गप्पी मासे. तब्येतीवर आमच्या जाऊ नका. दिसायला आम्ही म्हणजे ठीक आहे. आता गाण्यात आम्ही अमावस्या आणि पौर्णिमा आहे. हिच्या रंगावर जाऊ नका आणि माझ्या दातांवर जाऊ नका. हसायला येते तिला, पण तिच्याकडे काय ऑप्शन नाही आहे. तर हिचा 75 नंबर होता, माझा 76 नंबर होता. आणि हिला विचारलं होतं तू काय गाणार आहेस, तर हिने काय उत्तर दिलं, मी राधिका. तर ते बोलले की गाण्याचं नाव सांग. ती म्हणते मी राधिका. अगं तुझं नाव नको सांगू, गाण्याचं नाव सांग. तर ही म्हणते मी राधिका. म्हणजे काय, गाण्याचं नाव होतं मी राधिका, तरी त्यांचं चाललंय. आणि मी 76 नंबर. त्या दारातून मी खाली पडली हसून हसून. त्यांनी मला तिथनंच डिस्क्वालिफाय केलं. माझ्या अंगात चरब्या जास्त. मी म्हटलं मला थोडी संधी द्या. मग त्यांनी मला दिली. मग माझा 76 वाला नंबर होता आणि मी गाण्याला सुरुवात केली. तर ते बोलले की तुम्ही दोघी चंगूमंगू आहात आणि तुम्ही प्लॅन करून आलाय, तुम्ही अजिबात सिरियस नाही आहे. आणि त्यांनी अशा प्रकारे आम्हाला हकलवलं. का तर हिच्या एका गाण्यामुळे. मी राधिका विचारलंय शिस्तीत, गाण्याचं नाव सांग. तर हिने बोलावं ना की गाण्याचं नाव मी राधिका, पण बोलली काय, मी राधिका. तिथून आमची जी फणसात गेली ती गेलीच. तेव्हापासून ती रुटीनपासून ते आत्ताच्या रुटीनपर्यंत आमचं असंच आहे. तर हॅशटॅग अमावस्या वर्सेस पौर्णिमा, दातांवर जाऊ नका आणि हिच्या चेहऱ्यावर जाऊ नका. मन जरी काळं असलं तरी काय आहे बोलायला नाही, शिव्या घालते ती. तिचं मन खूप चांगलं आहे आणि रिझर्व्ह बँक आहे ती. सगळं माझा आता खर्च तीच करणार आहे, त्यामुळे चांगलं बोला हिच्यासाठी. हॅशटॅग काहीच नाही माझ्याकडे आता.